प्रति वर्षाप्रमाणे श्रावण महिन्यात सुद्धा कालपासून सुरू झालेला आहे. आज आपण परमेश्वराचं गुणगान करावं, या माध्यमातून परमेश्वराचं अथांग भरलेलं तत्वज्ञान आपण प्रतिवर्षी श्रवण करत असतो. स्वामींचं एक चरित्र आठवतं मला. काही लोक म्हणतात आता लिहिलं, सकाळी लिहिलं, सांगितलं नाही, माहीत नाही. प्रकार असा आहे, विज्ञानाच्या माध्यमातून युग चालत आलेला आहे आणि विज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे, कदाचित कोणाजवळ नसेल पण शेजाऱ्या पाजाऱ्या घरी तर आहेच, कोणाच्या तरी घरी आहेच. कोणाजवळ नसेल पण घरी तरी आहेच. घरच्यांनी एखाद्या वेळेस मदत करायला काही हरकत नाही. मला वाटतं आर्यनागर ग्रुपवर सुद्धा आपण टाकलं. कारण कसं राहतं, काय लावायचं हा मोठा प्रश्न पडतो. सर्व आपण जाणकार आहे, सर्व शिकून गेलेले आहात. त्याच्यामुळे आम्हालाही प्रश्न पडतो की आपल्याला काय सांगायचं. आम्ही मुंबईला गेलो, तिकडे थोडा विचार केला, आल्यावर विचार करायला तर एक दिवस लागतो. तरी पण विचार खूप करून एक स्वामींचं तत्वज्ञान लावावं म्हणून हा ग्रंथ आहे. एक चरित्र सांगणार होतो. स्वामी चक्रधर बसलेले आहेत आणि स्वामी चक्रांनी केळ खाल्ले असेल, साल तिथं पडलेली होती. साल तिथं पडलेली होती. स्वामी चक्रधर बसलेले आहेत. महादेशाला वाटलं स्वामींच्या जवळची घाण आहे, आपण उचलून फेकून द्यावी. म्हणजे महादेशाला कळालं का स्वामी काय करत होते. स्वामींनी सांगितलं का कोणाला मी काय करत होतो. टाइमावर सांगितलं. स्वामींनी महादेशाला जेव्हा उचलली तेव्हा म्हणतात, बाई तुम्ही सालीचा हस्ती काय केला. आता चुकलं महादेशाचं नाही, 100% महादेशाचं चुकलेलं नाही. तिचा एकच उद्देश होता, स्वामींच्या जवळ साल्ट आहे ते आपण फेकून द्यावं. ही स्वामींच्या बद्दलची तिची, पण स्वामींचा उद्देश काही वेगळा होता ना हो. तिने काही विचारलं नाही किंवा अनावधानाने तिने फेकून दिलं. स्वामींनी तिला शिक्षा पण केलं, तिलाच केलं. स्वामी असे म्हटले नाही, बाई मी काहीतरी करत होतो, मी तुला सांगायचं विसरलो, असं काही बोलले नाही. पण महादेशाला स्वामींनी त्यावेळेस शिक्षा पण केलं. त्याप्रमाणे काही गोष्टी अशा असतात. खूप मोठी जाहिरात केली. महावाक्य निर्वचन आहे 1 वर्षापासून, 6 महिन्यापासून, 30 दिवसापासून, दररोज 1 दिवस, अशा प्रकारची जाहिरात केल्यानंतर त्या गोष्टीचं रहस्य राहत नाही. आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे, हंगा आपले ते रहस्य की अनिकापती प्रगती जेना की. प्रत्येकाला प्रगट करायचं, जेव्हा करायची वेळ आली तेव्हाच करायचं. या माध्यमातून आपण हा ग्रंथ बोर्डावर सुद्धा लिहिलेला, बोर्डावर सुद्धा फक्त काय लिहिलेलं आहे, स्वामी चक्रांच्या तत्वज्ञानावर प्रवचन होईल एवढंच लिहिलेलं आहे.
नवम नवम तम मधुरम तथा. स्वामी चक्रांचं तत्वज्ञान खूप मोठं परिपूर्ण आहे. त्या तत्वज्ञानामध्ये खूप मोठं रहस्य सामावलेलं आहे आणि ते आपण जतन करायचं. म्हणून मानवा पंथात आपल्या पूर्वजांनी 5000 ग्रंथाची निर्मिती केली असं म्हणतात. आपण 5000 ग्रंथ तर वाचू शकत नाही, त्याचे नाव सुद्धा पाठ करणे म्हटलं तर आपलं संपूर्ण कलियुगाचं आयुष्य निघून जाईल, पण पाठ होणार नाही. कारण आतापर्यंत इतके ग्रंथ लागले आपले. किती पाठ आहे आपल्या? नाव फक्त. ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे तो विषय खूप वेगळा. फक्त नावं किती पाठ आहे हेही सांगता येणार नाही. कारण जीव हा अज्ञान आहे आणि अज्ञानाच्या माध्यमातून सकाळी काय खाल्लं दुपारी विसरून जातो, दुपारी खाल्लेलं संध्याकाळी विसरून जातो. आपणही जीवच आहे, म्हणून आपणही पाठ करू शकणार नाही, आम्हालाही गॅरंटी आहे. म्हणून आज गीता लावायची होती. बऱ्याच इच्छुकांची इच्छा होती गीतेचा अर्थ लावावा, पण गीतेचे श्लोक किती आहे माहित आहे? 700 श्लोकाचा अर्थ लावायला कमीत कमी 3-3.5 महिने लागतील. तेव्हा तो अर्थ जमेल, काहीतरी पदरात पडेल. 1 घंट्यात आपण गीता वाचून टाकतो, त्याचा वाद नाही. म्हणून श्रावण महिन्यात जर गीता लावली असती, ज्वारी, बाजरी, मका, हरभरा, बाग एक एक येत गेलं असतं आणि फक्त मीच राहिलो असतो. आप लिखो आप ही पढो असं होऊन गेलं. कारण एखादा ग्रंथ लावल्यानंतर तो पूर्ण करणं लावणाराचं काम आहे. ऐकणारा येवो अगर नको येवो, पण लावणाऱ्याला मात्र ती नाव कळाला लावावीच लागते असा नियम आहे. ऐकणाऱ्याला असा काही नियम नाही. आज आहे तर उद्या याच्यातले चालले जातील, त्याचा वाद नाही. म्हणून त्या माध्यमातून तो ग्रंथ सध्या तरी बंद केलेला आहे. आज विश्वनाथ बाज बिडकर मानवा पंथातील एक ज्ञान परिपूर्ण असलेले अधिकरण यांच्या माध्यमातून एक स्थळ सांगितलं गेलेलं आहे. असे बरेच स्थळ आहे. तुम्हाला फक्त लक्षण स्थळ, विचार स्थळ, आचार स्थळ, आचार मार्का, विचार मार्का, दृष्टांत स्थळ एवढंच माहीत असेल. आता मागे दंड स्थळ एवढं माहीत असेल, दान स्थळ. परंतु या विश्वनाथ बासांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जो कर्मराठीचा असो का दैवराठीचा असो, जो ईश्वराला भक्ती करतो, ईश्वराला सर्वस्व अर्पण केलेला आहे, अशा लोकांसाठी अनृत्य स्थळ, अनृत्य म्हणजे खोटं. किती लोक खोटं बोलतात हे आपण ठरवायचं आता या दृष्टांतानुसार, या स्थळानुसार. किती आपण चालू लोकाला फसवतो, ते प्रतिकारणता कुठपर्यंत पोहोचून आपल्याला काय होणार
हे आपण याचा विचार करायचा, सर्वाला समजण्यासाठी असा असलेला हा ग्रंथ महानुभाव पंथात विश्वनाथ बाज बिडकर यांच्या विरचित तयार झालेला अनृत्य स्थळ. अनृत्य याचा अर्थ होतो खोटं, आणि त्या खोटं बोलल्याने काय होतं ते संग्रह केलेलं स्थळ त्याला अनृत्य स्थळ होतात. असं अनृत्य स्थळ आपण आज सुरुवात करणार आहे. सुंदर असं स्वामींचं चरित्र प्रमाणासगट दिलेलं हे स्थळ आहे. दोन महिन्यापूर्वी अधिक महिना होता. अधिक महिन्यात आपण काय लावलं होतं? काय? स्वामी चक्रधर निरोपित श्रीकृष्ण चरित्र. नुसतं श्रीकृष्ण चरित्र सांगितलं की गडबड होते. बऱ्याच प्रकारचे श्रीकृष्ण चरित्र आहेत, म्हणून परत मी त्यावेळेस काय सांगायचो, वाइंदेशकर पाठाच्या माध्यमातून स्वामी चक्रधरांनी महादायिशाला निरोपण केलेलं श्री चक्र कृष्ण चरित्र असं आपण 2 महिन्यापूर्वी ऐकलेलं आहे. आता या श्रावण महिन्यामध्ये धावपळीचा मोसम, पौतही या श्रावण महिन्यात राहते, अष्टमी या श्रावण महिन्यात राहते, आणि श्रावण महिना संपतो का नाही, स्वामी चक्रधर अवतार दिन सुद्धा याच महिन्याच्या समाप्तीला आणि भाद्रपदाच्या सुरुवातीला असतो. तरी पण आपण हे अनृत्य स्थळ विश्वनाथ बास महानुभाव यांच्या प्रयत्नाने आपल्या समोर त्यांनी सादर केलेलं आहे. आपल्या परमेश्वराला, साधनदात्याला, स्वामी चक्रधरांना वंदन केलेलं आहे. श्री परेशाय नमः अशा परमेश्वराला वंदन करून या दंडस्थळाला, तो अनृत्य स्थळाला काय करतो आहे, सुरुवात करतोय. दंडस्थळ लावलेलं आहे आपण, आठवते? आता हे अनृत्य स्थळ. गुरुला नमस्कार केला, जेने दाखविले आनंद कंदा, तो उपकार न मज फिटे कदा, तूच फेडी परमानंदा. अशा माध्यमातून गुरुला नमस्कार करून तो सुरुवात करतो. श्री चक्रधर रायाचे प्रसादे लिहिता अशी. मला काय येतं? प्रत्येक जीवाची पात्रता, अज्ञानता आहे, पण परमेश्वराच्या ज्ञानशक्तीने पवित्र झालेलं त्या संतराज आपल्या विश्वनाथ बासांचं जे शरीर होतं त्या माध्यमातून ती ज्ञानशक्ती त्या ठिकाणी स्थिरावली, आणि ते लिहिलेलं स्वामी चक्रांच्या प्रसादाने हा ग्रंथ लिहितोय. म्हणजे अनृत्य शब्दाचा अर्थ म्हणजे नाही नृत्य, खोटं. जे खोटं आहे अशा प्रकारचं अनृत्य स्थळ, एकाग्रता, एक समुच्चय. हे अनृत्य स्थळ विश्वनाथ बास यांचा प्रमेय याला म्हणतात. ते प्रमेय आहे, आणि स्वामी चक्रधरांनी एक सूत्र सांगितले. काय सांगितलेलं आहे? बाई येथ लटके बोलिल्या जे ओकटे होय. स्वामींनी बाईला सांगितलेलं आहे, बाई तुम्ही इथे जर खोटं बोलले, त्या खोटं बोलल्याने काय होतं, ओकटं काय होतं, पाप काय लागतं ते काही जाणत असा? तुम्हाला कळते का? दादोसाच्या प्रकरणी महादाई, आपल्या महादाईशाला स्वामींनी म्हटलेलं आहे,
दादोसांनी महादाईसाला प्रत्येक वेळेस खोटं बोलून स्वामींच्या अलिप्त करण्याचा प्रयत्न केला. आमच्याजवळ खोटं बोलले. लोक म्हणतात ना, एक परवा तरवा एका मोबाईलवर रील पाहिली मी. एक बाई होती, समोर गाडी लावलेली होती, कोणाची असन दुसऱ्याची. एक बाटली घेतली, तिच्या गाडीत पेट्रोल नव्हतं. तिने काय केलं, पेट्रोल बाटली घेतली आणि त्या गाडीतलं कॉक सुरू करून पेट्रोल काढायला सुरुवात केली. त्याच वेळेस तिचा काही पती यावा, त्या बाईचा. काय करते तू? म्हणे पेट्रोल काढते, माझ्या गाडीत पेट्रोल नाही. अरे लोक पाहतील तर काय करतील, मला कोणी पाहत नाही म्हणे. तेव्हा तो पती काय म्हणतो, बाई कोणी पाहत नाही पण वर तर देव पाहतोय. वरचा देव काही झोपलेला नाही, वरून देव पाहतो आहे. बाईने काय करावं, घरात गेली, पटकन छत्री आणली, उघडली आणि वर धरली ना खाली. आता कोण पाहतो? इतकं हुशार दुनिया या भौतिक युगामध्ये पोहोचलेली आहे. आणि अशा माध्यमातून ते काय म्हणतात, आमच्याजवळ खोटं बोललं त्याच्याने तुम्हाला काय होतं माहित आहे का? तुम्हाला कळतच नाही. आम्ही खोटं बोलतो हे देवाला समजत नाही असं आपण समजतो. त्या बाईसा जे ओक्त होणार आहे ते तुम्हाला काही माहित आहे का? देवाला कळत नाही. छत्री धरल्यावर देवाला दिसणार नाही का? अशा माध्यमातून विचार करणारे आपले बसलेले बी लोक आहे. खोटं बोलूनच टाकतात आणि रेटून सुद्धा नेतात. मी असं म्हटलंच नाही. त्याच्यासाठी तो दोष कुठपर्यंत जाईल त्याच्यासाठी अनृत्य आहे. तेच ओक्त किती प्रकारे बोलले तर 2 प्रकार. खोटं बोलण्याचे प्रकार 2 आहेत. एक कसं, एक असोनी अच्छा दिले. एक असून म्हणजे माहीत असून, अच्छा दिले म्हणजे झाकून ठेवलं. अर्थ सांगतात त्याचा, आपल्याकडून घडलेली अक्रिया, आपल्याकडून एखादी वाईट क्रिया घडलेली आहे, पण दुसऱ्याला काय करतो तो? झाकून ठेवतो. दुसऱ्याला काय करतो तो? झाकून ठेवतो. इतराप्रती झाकून ठेवणे. तो मी नव्हेच, मी केलंच नाही. केलेलं त्यांनीच असतं, परंतु तो म्हणतो मी हे केलेलंच नाही, मी यात नाहीच. वरून काय करतात? शिजोरी करतात. आता हे ठीक आहे, खोटं बोलल्या गेले, तुमचं दमदाटीने शक्यही झालं, परंतु परमेश्वरापर्यंत तर काही हे नाही. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारचा तो मी नव्हेच असे म्हणणारे. थोरा मोठ्यांनी जर जा विचारला, अरे तू हे केलं का? काही वाईट कृत्य तू केलं का? तो काय म्हणतो, मला नाही माहित. मी हात सुद्धा लावलेला. प्रत्येकाची कंडिशन अशी आहे. मंदिरात येतात, काही मोडून ठेवतात, टोप मोडून ठेवतात. आता 1-1.5 महिन्यापूर्वी टोप होता जुना, त्या टोपावर असा कळस होता, तो मोडून बाजूला ठेवून दिलेला होता. त्यांना वाटलं आपल्याला कोणी पाहिलंच नाही पाहिलं, पण परमेश्वर तर काही सर्वदृष्ट आहे. त्याच्यासाठी हे अनृत्य सांगून द्यायचं. आपल्याकडून एखादी मोठी चुकी झाली का लहानी चुकी झाली, डायरेक्ट सरळ सांगायचं, आमच्याकडून हे झालं. काही फाशी होणार आहे? काहीच होणार नाही. सरळ सांगून द्यायचं, माझ्याकडून झालं. काय फरक पडतो? म्हणून ते म्हणतात, थोरा मोठ्यांनी जर जाब विचारला तर तू हे केलं का, तर तो सरळ काय म्हणतो, नाही. हे एक खोटं बोलण्याचा प्रकार. एक केलं पण झाकून ठेवलं, दुसऱ्याला कळू दिलं नाही, हे एक खोटं बोलण्याचा प्रकार. दुसरा,
एक न होते ते म्हणजे, जी गोष्ट घडलीच नाही किंवा जी क्रिया केलीच नाही त्याने, त्याविषयी सुद्धा म्हणतो की मीच केलंय. त्यांनी काहीच केलं नाही, परंतु तो काय म्हणतो, हे मीच केलं. त्याविषयी म्हण. मग असून झाकलेला आहे केलेलं, पण त्यांनी झाकून ठेवलं. याच्यात बी दोन प्रकार. आता एक प्रकार होता ना, केलं पण झाकून ठेवलं. त्याच्यातही दोन प्रकार आहे. त्या झाकून ठेवण्यामध्ये चूक त्यानेच केली, झाकून ठेवलं, पण त्याच्यातही दोन प्रकाराने खोटे बोलतात लोक. कोणते? आपली अक्रिया घडलेला काही जे असेल ते, आपला दोष असून आच्छादने झाकून ठेवणे. का झाकून ठेवतो? अपयश म्हणून निंदेचे निभये. त्याच्याकडून काही चुकी झाली, आता चुकी झाल्यानंतर तो काय करतो? झाकून ठेवतो. का? तर परमार्गामध्ये जर आहे तर एखाद्याने ते केलं तर, त्याने केलं तर तो म्हणून आपली निंदा होईल. लोक आपली निंदा करतील, टिंगल करतील, लोकांमध्ये आपली अपकीर्ती होईल. अरे एवढा मोठा चांगला माणूस तर तू असं केलं, कसा माणूस आहे हा, असा कसा वागतो. अशा प्रकारच्या निंदेच्या भयाने लोक निंदा करतील, म्हणून आपला दोष काय करतो? तो झाकून ठेवतो. ओकटेच आहे हे बी अनृत्यच आहे. आपला दोष लपून ठेवतो. केलं आपणच, पण सांगितलं नाही. उदाहरण दिलं स्वामींनी सुंदर असं लीळा चरित्राचं. आपणच केलं पण दुसऱ्याला सांगितलं नाही, उदाहरण केलं आहे. वेसाईसा उर्थ गेमाईसा. जेमाईसा वेसाईसा नावाची एक बाई होती. लीळा चरित्र सर्वांचं झालेलं आहे. नाव घेतली की ती लीळा लगेच तुमच्या ध्यानात येईलच, पण मला विसरून जाते. त्याच्यामुळं काय होतं की मला आवर्तन करायची गरज पडते. तुमच्यासाठी नव्हे तर माझ्यासाठी ही लीळा मला सांगावं लागेल. तुमची तर पाठच आहे असं गृहीत धरून चालेलच. बरोबर आहे ना? कोणती आहे? शेवाळाची. वेसाईसा जेमाईसा तिच्या काकाच्या घरी गोगरगावला शेवाया करायला जायची. बायाची सवय. आता तुम्ही म्हणसान आमच्यावरच आणलं, देवानी आणलं. माणसावर बी येईल, पण पहिला नंबर कोणाचा लागला? बायाचा लागला. ती बाई शेवाया करायला जायची. दररोज काकाच्या घरी जायची, काकाच्या नातेवाईकाच्या घरी जायची आणि काय करायची? शेवाया करायची थोडस लपून ठेवायची. असते ना सवय. आपण इथेही जेवलो, घरचेही जेवले, तरी बी आपण चोरून चारून एखादी भाजी घेऊनच जातो. नृत्य स्थळामध्ये शिकायला पाहिजे आपण हे, की किती मोठं मागून न्या, परंतु न मागता निलं की खूप मोठा दोष लागतो. वेसाईसाचं उदाहरण आहे, बाईचं उदाहरण दिलेलं आहे. ती थोड्या थोड्या शेवाया चोरायची. एका दिवशी भरपूर झाल्या, चोरू काय झाल्या? शेवाया भरपूर झाल्या. मग एका दिवशी तिला काय वाटलं, आपण खूप शेवाया जमा केल्या, आपण आता हे स्वामी चक्राच्या चरणी अर्पण करावं. उद्देश चांगला आहे, परंतु चोरून आणलेला आहे.
उद्देश चांगला आहे पण चोरून आणलेला आहे. स्वामी चक्रधर म्हणतात जेमाईसाला, शिवाय कुठून आणल्या? काय करू म्हणे, मी करते थोडं थोडं साठवते. स्वामींनी विचारलं, तुम्ही शेवाया थोड्या थोड्या साठवल्या, त्यांना विचारून आणल्या का न विचारता आणल्या? हा प्रश्न. विचारून आणल्या का न विचारून आणल्या? याच्यावरती काहीच बोललेली. याला म्हणतात असोनी अच्छा दिले. कशा आणल्या होत्या तिने? चोरून आणल्या होत्या. पण स्वामींजवळ सुद्धा ती काय झाली? कबलली नाही. स्वामीला कळालं नाही का? कळालं. स्वामींपर्यंत पोहोचली. स्वामींना कळालं. स्वामींनी विचारलं की बाई चोरून आणल्या की त्यांनी दिल्या म्हणून तुम्ही आणल्या? याच्यावरती काहीच उत्तर दिलेलं नाही. म्हणून हे असोनी अच्छा दिले. खोटं बोलली परंतु झाकून ठेवलं. याला म्हणतात एक अंधवृत्ती. स्वामी चक्रांनी तिला सल्ला दिला, बाई लागतं ते मागून घ्यायचं. लक्षात ठेवायचं, कोणतीही गोष्ट असो जीवनात आपल्याला लागते डायरेक्ट हक्काने काय करायची? मागून घ्यायची, पण चोरून घ्यायचं नाही. या चरित्राच्या माध्यमातून हा आदर्श दिलेला आहे की चोरून घ्यायचं नाही. स्वामी म्हणतात बाई असं करायचं नाही. तुम्हाला जे लागतं ना त्यांच्याकडून थोडं थोडं मागून घेतलं असतं, इथं क्रिया संपादली. ते म्हणे दीदी मला तुमच्या ठिकाणी क्रिया संपादायची होती, संपादन होत नव्हतं, मग काय करू म्हणून मी असं केलं. असं करायचं. एक म्हण आहे कर्मराठीमध्ये, माहित आहे कोणती आहे? नाही, तुम्ही वारीलाच जात नाही ते काय माहित. सोलापूर लुटायचं आणि पंढरपूरला दान करायचं आहे ना, अशी म्हण. माहित नाही बापा? सोलापूर लुटायचं आणि पंढरपूरला दान करायचं. तसा प्रकार हा वेसाईचा प्रकार तो झाला. पण स्वामींनी तिला आदर्श दिला, बाई आता असं करायचं नाही. जे काही लागेल ते मागून घ्यायचं आणि मागून घेऊन तू क्रिया अर्पण करत जाय, परंतु असे चोरून करायची नाही. हे एक उदाहरण दिलं. एक असोनी अच्छा दिले. खोटं बोलले तरीही झाकून ठेवलं, ते ईश्वरापर्यंत पोहोचलं. असं करायचं नाही जीवनात. पुढे परत असोनी अच्छा दिले केलं, परंतु सांगितलं नाही. सर्वांना माहित आहे मार्तंडाचा लाडू. लाडू प्रत्येकाला माहित आहे. स्वामी चक्रधरांसाठी बाई सानी चांगल्या तुपाची, डालड्याचे नाही हा, कारण डालडा नव्हताच तेव्हा. सर्व पूर्ण चांगलं तूप, चांगल्या तुपाचे लाडू केले, खूप मोठे केले. एका पोतळीमध्ये भरून ठेवले आणि भरून ठेवल्यानंतर वरून त्याला काय केलं? बांधून ठेवलं आणि घरात जिथं राहत होते त्या गुंफेत ठेवले. बाईसाच्या भाच्याचं नाव होतं मार्तंड. हा असलेला मार्तंड अनृत्याचा लेप जोडलेला. आपण इथं खोटं बोलतो ना, तो भाग्यवान होता की देवापर्यंत पोहोचला. आपण पोहोचणार. आपण सुद्धा खोटं बोलता बोलता ईश्वरापर्यंत खोटं बोलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून इथंच त्या खोट्याचं काटूक मोडून टाका. उद्यापासून संकल्प घ्या की कमीत कमी ईश्वराच्या कोणत्याही मार्गामध्ये खोटं बोलणार नाही. मार्तंडाच्या लाडूचं चरित्र स्वामी चक्रांनी आपल्याला सांगितलेलं आहे. लाडू तयार करून ठेवले. आपली बाईसा बाहेर जायची, कुठे फिरायला जायची. या मार्तंडाला काही भेटत नव्हता लाडू. कोणाचा होता तो? स्वामींच्या आरोग्यनेचा होता. हा विचार त्याच्यातला एकही लाडू कमी झाला तर बाईसाला कळेल
आणि बाईसाला कळेल ना, बाईसा म्हणेन बाबा एक लाडू काय झाला इथला, म्हणजे आलं का नाही खोटं. हा खाण्यामध्ये अतिशय हुशार होता, पण नर्क जोडण्यामध्ये सुद्धा हुशार. तो काय करायचा, ती पिशवी तशीच ठेवायचा, तिला घासायचा, त्या पिशवीला काय करायचा, घासायचा. काय होईल घासलं की त्या लाडूचा भुगा खाली पडत, ऐका नाही, असा असा घासायचा, पोतळी सोडायचा, तो भुगा काय करायचा, खाऊन घ्यायचा, परत बांधून द्यायचा. 1 दिवस 2 दिवस केलं, असं नाही, चालू गेलं 4-8 दिवस. एका दिवशी बाईसाची नजर त्या पिशवीवर गेली. बाबा लाडू कशी काय आपोआप बारीक होत चालले, आतापर्यंत तर काही तुमच्या घरात झाले नसतील, लाडू बारीक कशी काय होत चालले बा. स्वामी म्हणतात, बाई तुमच्या मार्तंडाला विचारा. पण बाईसाला भाच्याचा अभिमान खूप होता, बाईसाचा भाचा होता. काय बाबा उठले की तुम्ही त्याच्यावर गॅरंटी घेता, तो तसं करणार नाही, इतकी गॅरंटी. खोटं बोलणाऱ्या माणसावर लोक जास्त विश्वास ठेवतात, खरं सांगितलेल्या माणसावर लोक ठेवत. आजची कलियुगाची रीत अशीच आहे. एका दिवशी स्वामींनी काय केलं, प्रत्यक्ष ज्याला कॅमेरे थोडं होतं पूर्वी की कॅमेऱ्यात कैद होऊन जाईल, प्रत्यक्ष तो लाडू घासताना स्वामी चक्रांनी बाईसाला तिथं काय केलं, उभं केलं. असोनी अच्छा दिले. आधी बाईसाने विचारलं त्याला, का रे मार्तंडा, तू लाडू बारीक कशी काय होत आहे, काय काय करतो का तू. नाही नाही, मी हात बी लावत नाही त्याला. हे असून काय केलं, म्हणजे खोटं बोलला पण झाकून ठेवलं. शेवटी खोटं बोललेलं झाकून ठेवलेलं एका दिवशी प्रकाशात आल्याशिवाय राहत नाही, ते प्रकाशात स्वामी चक्रांनी आणून दिलं. तेव्हा बाईसा म्हणते की मार्तंडा मी हमेशा तुझा अभिमान घेते. स्वामी म्हणतात, बाई या मार्तंड दौडा हकला इथून, हा काहीच कामाचा नाही, असं चरित्र आहे त्याच्यात, शब्द आहे त्याच्यात. म्हणजे खोटं करता करता स्वामींच्या सन्निधानाच्या बाहेर होण्याची पाळी आली. हे काय, असोनी अच्छा दिले. असून म्हणजे त्यांनी केलं तरीही ते काय केलं, झाकून ठेवलं. याला म्हणतात असून. केलं तर सांगून टाकायला पाहिजे तर माझ्याकडून झालं. दोष त्या ठिकाणी नाचू शकला असता, परंतु असोनीच्या दुसरा प्रकार. पहिला कोणता सांगितला, जेमाईसाच्या सरवळ्या. आता दुसरा प्रकार काय सांगितला, मार्तंडाचे लाडू. आता दुसरा प्रकार सांग. एकाचे 2 चरित्र प्रमाणाला दिले. असोनी अच्छा दिले या खोटं बोलण्याचे 2 चरित्र प्रमाणाला दिले, एक जसमाईसाचं आणि एक मार्तंडाचं. आता दुसरा प्रकार काय होता, दुसरा प्रकार पदार्थाची अभिलाषा. पदार्थाची अभिलाषा, पदार्थाची इच्छा आणि त्याच्यासाठी खोटं बोलणं. पदार्थ असो, द्रव्य असो, काही जे असो, त्याचा अभिलाष आहे म्हणून त्याला चोरी करणे, त्याला तस्कर म्हणतात. त्याला चोरी करणे आणि खोटेही बोलणे, म्हणून त्याला ही लीळा प्रमादाने दिली. मागचा काय होता, असोने अच्छा दिले. आता इथं काय, पदार्थासाठी अभिलाष, चोरी, द्रव्य असो, पदार्थ असो, संपत्ती असो, त्याच्यासाठी चोरी. प्रमाण देतात, जैश्या मार्तंडाच्या आसू. पूर्णपटा नयनी मार्तंडा चोरी प्रगतीये करणे, असं एक चरित्र आहे. चरित्रामध्ये एकदा परसनायक होते, शेंदूर नेऊन खूप दिवसांनी स्वामींची परसनायकाची भेट झाली.
परसनायकाची भेट झाल्यानंतर परसनायक स्वामींना म्हणतात, जीजी मला द्वारकेला जायचं. स्वामी म्हणतात बरं मग जा, परंतु या मार्तंडाला घेऊन जा सोबत. या मार्तंडाला तुम्ही द्वारकेला घेऊन जा. तो काय म्हणतो, जीजी यांनी काही संन्यास घेतलेला नाही, तिकडे काही ब्राह्मण लोक असतील याची शक्यता नाही, तिथं भिक्षा भेटणार नाही. मग स्वामी म्हणतात घेऊन जा. नाही नाही म्हणे, मग भिक्षेची पंचायत. असं करा, याला संन्यासी बनवा. त्याला त्या ठिकाणी गेरुवाचा संन्यास दिला. जाय तू द्वारकेला याच्यासोबत परसनायकासोबत जा, म्हणून त्याला द्वारकेची तयारी केली. त्या बाईसाला खूप आठवलं, द्वारकेला जायचंय आपला भाचा, आणि स्वामींवर तिचे अति प्रेम. ते म्हणते जीजी 2 आसू मी देते. द्वारकेला खूप मोठं म्हणजे गुजरातमध्ये खूप चांगलं वस्त्र मिळतात, कपडे खूप चांगले मिळतात. त्या कपड्यासाठी मी 2 आसू देते. त्या काळात 2 आसू म्हणजे 2 तोळे आताचे, म्हणजे किती लाख? 3 लाख आहे ना, सरासरी 3 लाख. 3 लाखाचे वस्त्र स्वामींना त्या काळात स्वामी वापरत होते. आपण 500 रुपये मीटरचा आणला की सर्व गलीला सांगत बसतो. ते कपडे फाडायची पद्धत आहे लग्नाची. 80,000चे कपडे फाडले, सर्व नवरदेवाचा गट आहे. मग सर्व गल्लीत आपण सांगत बसतो. हो, तुमच्यापेक्षा सुद्धा पूर्वीच्या काळात सुंदर असे वस्त्र वापरणारे आमचे देव होते ना, आणि काही लोक असते, म्हणून आपण भारी भरायचं. मग स्वामींसाठी 2 आसू वस्त्रासाठी त्याच्याजवळ दिले, आणि त्याला 8 दाम काहीतरी रस्त्यात खर्च लागेल, तुला काही कमी पडलं तर त्या काळात 8 दाम आणि 2 आसू याच्याकडं दिले. द्यायला पाहिजे होते परसनायकाजवळ, आणले असते त्यांनी, पण ममता खूप विचित्र. दिलं मार्तंडाजवळ. गेले द्वारकेला. द्वारका झाली. परसनायक म्हणतात तू थांबायचे थांब, मी चाललो. परसनायक निघून आले. आता कोण राहिला फक्त माग? मार्तंड. कंजूस माणूस. आजही लोक आहेत ते 8 दामापैकी 1 दाम बी खर्चलेला नाही. आणि 2 आसू स्वामींसाठी वस्त्र आणायचे, त्याच्यावर अभिलाषा केली. खोटं बोलण्याचा दुसरा प्रकार सांगतात, पदार्थावर अभिलाषा. पदार्थावर अभिलाषा या मार्तंडाने केली. त्यांनी काय केले, ते 2 आसूही वापस आणले, 8ही दाम वापस आणले. एकही काहीही खर्च केला. आता वापस तर आला, पण मग आता घरी गेल्यानंतर बाईसा विचारन, स्वामी विचारतील, मग काय करायचं? आला मंदिरच्या माग खड्डा खोदला, त्याच्यामध्ये ते काय केलं, पिशवीची पिशवी पुरून टाकली. आला. बाईसाला आनंद वाटला, आपला भाचा आला. बोलवलं, बसवलं. अरे काही तू स्वामींचं वस्त्र आणलंच नाही? काय सांगू म्हणे, काय खोटं बोलतात लोक. सुंदर प्रकार. हे शिकू नका फक्त तुम्ही. शिकायचं तर चांगलं शिका, मार्तंडासारखं खोटं बोलायचं शिकू नका. मार्तंडाने नाटकं करायला सुरुवात केली. नाटकं आपल्याला माहित आहे, आपलं जीवनच काय आहे, नृत्यमय आहे, नाटकमय आहे. आणि नाटकं कराय काय करू म्हणे, मला चोरांनी पकडलं, चोरांनी मारलं, सर्व माझ्याकडून लुटून घेतलं. तुला तर काही लागलं नाही, बायाची जात राहते, जाऊ दे पैसे गेले तर चालतील, पण तुला तर काही धक्का लागला नाही. नाही नाही म्हणे, पण सर्व चोरीला गेलं. पैसा कोणाचा आहे? स्वामींचा आहे. पदार्थावर अभिलाषा कोणी केली? मार्तंडाने केली. त्याला वाटलं काही कोणाला कळत नाही.
तरीही मागचा अनुभव होता. लक्षात ठेवा, परत परत कळून जर आपण इथं अशा प्रकारचं खोटं बोलायला शिकलो, खोटं बोलायचं नाही, कोणतीही गोष्ट असो, दैवर आटीत असो का संसार, कोणतीही गोष्ट असो, खोटं बोललं की ते आज नाही तर उद्या पुढचं तरी प्रकाशित, त्याच्यापेक्षा खरं सांगून टाकायचं. नाही तर एकाला एक सांगायचं, एकाला एक सांगायचं, एकाला तिसरं सांगायचं, असं करायचं नाही. असं जर केलं तर मार्तंडाची गत होईल आपल्याला. मार्तंड त्या बाईसाच्या प्रेमामुळं स्वामींपर्यंत पोहोचलेला होता. आपल्याला पोहोचवणारा या जगात दुसरा कोणीच नाही. आणि काय झालं, त्यांनी नाटकं केले. मग बाईसाला हे वाटलं. मग स्वामी काय म्हणतात, बाई मार्तंड तीर्थयात्रा करून आला, माऊंदी काही केलीच नाही. माऊंदी म्हणजे तीर्थयात्रेहून आल्यानंतर काय करतात, उपार. हा सिद्धांत आमच्या सांगवी गावाने बी पकडून ठेवला. पहिले आले की उपार करायचे, पण आता इतक्या वेळा जाता, किती वेळा करायचा, म्हणून तो तिथंच काय करतात, संपून. माऊंदी करायचं कारण काय, उपार करायचा कारण काय, की तीर्थस्थानाला गेल्यानंतर आपल्याला अविधी घडतो. त्या अविधीच्या माध्यमातून आपण अनेक प्रकारचे दोष आचरतो. इथं उपार करून त्या विशेषाला, त्या गुरुजनाला, त्या ठिकाणी परमेश्वराला प्रार्थून प्रसव मोडण्याची पद्धत याला माऊंदी म्हणतात. हे कर्मराटीतही आहे आणि दैवराटीतही आहे. स्वामी चक्रधर त्या महादाईसाला म्हणतात, हा माऊंदी काही करतच नाही. बाईसा म्हणते, बाबा तो वाचला, हेच भाग्य आहे आपलं, काय माऊंदी करण, त्याच्याजवळ 1 रुपया नाही. स्वामी म्हणतात, 1 रुपया नाही, 2, 4, 5 दामत असतील, नाही म्हणे, एखादी दमडी तर असेल, नाही म्हणे. स्वामींनी मार्तंडाला बोलवलं. अरे मार्तंड, तू माऊंदी काही करतच नाही. काय करू म्हणे, मी लुटल्या गेलो, पैसेच नाही माझ्याकडे. पदार्थाची अपेक्षा करतो आहे आणि नरक जोडून घेतो. मग काय करावं, काय करावं, काय करावं. स्वामी चक्र म्हणतात, अरे थोडस एखाद्या रुपयात असेल, उपार तर कर. जाऊन आला तू द्वारकेवरून, उपार तर कर. काय करा, 1 दमडी सुद्धा माझ्याकडं नाही. स्वामी उठले, नागदेव आचार्य उठवलं, बाईसाला उठवलं, मंदिराच्या बाहेर नेलं आणि त्या नागदेवाला वाटलं उकर रे. उकरल्यानंतर ती पिशवी जशीची तशी सापडली, ज्याच्यामध्ये 2 आसू आणि 8 दाम जशीच्या तसे होते. नागदेवाचार्यांनी स्वामींच्या हाती दिली. स्वामींनी अशी बाईसाकडे फेकून दिली. पहा तुमचा मार्तंड. पदार्थाचे अभिलाषा होऊन अनृत्य बोलणं हे दुसरा प्रकार. स्वामींचाच पैसा, त्याच्यावर काय करतोय हा अनृत्य. मागचं काय होतं, मागचं खोटं बोलणं काय होतं, हा काही ऐकून येत. असून आच्छादन, असून झाकून ठेवणे. आणि हे काय आहे, दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवणे आणि मग ते हडप करायचा प्रयत्न करणे. हे जे करतो हे सुद्धा मार्तंडाला स्वामी चक्रांनी शिक्षा पण केलं. आणि बाईसाला म्हटला मार्तंड चांगला नाही, तेव्हा बाईसानी या ठिकाणी घागरा बांधला. मरमर पोरा तुझा मढा बांधे घागरा, मसनवर जाये टुनटुन करत. तू मरायच्याच कामाचा आहे. शिवी आहे पूर्वीची, पूर्वीची शिवी आहे. एखादी आई आपल्या मुलाला शिवी देते आताच्या पद्धतीने, मेल्या मुर्द्या, आहे का नाही. आता ही शिवी देतात, त्यावेळेस ती होती मरमर पोरा तुझा मढा बांधे घागरा, मसनवर जाये. म्हणजे तू मसनवर टुनटुन करतच गेलेला बरा, तू मेलेला चांगला. तुझ्यासाठी मी इतका अभिमान घेते आणि तू प्रत्येक वेळेस मला तोंड घाशी पाळतो. अशा असलेल्या मार्तंडाची हे दुसरी लीळा सांगितली. म्हणून देवासाठी वस्त्र आणायसाठी ज्या आसू दिल्या, त्या आसू त्यांनी काय केल्या,
खाण्याचा प्रयत्न केला, हडप करण्याचा प्रयत्न केला, म्हणून असं खोटं जे आहे ते सांगितलेलं आहे. अशा प्रकारचे 9 ते परी दो परी. आता दुसरं खोटं सांगितलं. हा एक प्रकार झाला. आता दुसरा प्रकार आपण ऐकला. काय? की काहीच केलं नाही तरी मी म्हणतो मी केलं. 9 ते परी 2 परीचा आहे. म्हणजे मी काहीच, तू एखादं काम केलंच नाही पण 1000 लोकांना काय सांगतो मी केलं. हे बी खोटं बोलणं म्हणतात ना लोक. हे कोणी केलं हो? तुझ्या बापानी संपत्ती कमवली त्याचं नाव नाही, कोणी केलं? बोलतात का नाही हे खोटं? सर्व प्रपंच आणि परनिष्ठावर हे आहे. असं जर केलं तर आपल्याला एका दिवशी नरकाला जावं लागेल. म्हणून ते म्हणतात ते दो परी. एखादी नसलेलीच गोष्ट हो म्हणणे, त्याची प्रतिष्ठा करणे, तेही 2 प्रकार आहे. स्वतःच्या जाणीवेची संभावना राखतो. एक संभावना म्हणजे स्वतःची जाणीव. आपल्याला किती येतं हे फक्त आपल्यालाच माहित. दुसऱ्याला म्हणतो मला सर्वच येतं. अशा प्रकारचं संभावना. याला एखादं चरित्र सांगा की असंही खोटं बोलतात लोक. मी म्हणजे मी. जिथं मीपणाची बुद्धी आली त्याच्यासाठी हे चरित्र दिलेलं. अभिमान ऐसा वाकियेचा जोगी. खोटं बोलण्याचा वाकी माहित आहे तुम्हाला? बीड जिल्ह्यामध्ये आहे. स्वामी चक्रांचा 1 महिना या ठिकाणी वास्तव्य आहे. महास्थान असलेलं वाकी. या वाकीला स्वामींचा मुक्काम असताना स्वामी एकदा नदीच्या काठावर बसलेले आहे. नदीच्या काठावर बसल्यानंतर स्वामींजवळ नाथोबा बसलेले आहेत. एक जोगी आला, अन्य संन्यासी करतात ना योगावाले, हठयोग करणारे. स्वामींजवळ आला. स्वामींना म्हणतो तुम्हाला काही जोगिक येता का? म्हणे नाही. काही जुक्ती येते का? म्हणे नाही, मला काही येत नाही. मग तो जोगी काय म्हणतो अभिमानाने, मला हे सर्व येतं, तुम्हाला हे येत नाही तर तुम्ही संन्यासी कशा करता झाले? असा शब्द त्यांनी त्या ठिकाणी वापरलेला. स्वामींनी ऐकून घेतलं. परमेश्वर दयाळू, मयाळू, कनवाळू, कृपाळू नक्कीच आहे, पण सीमित आहे तोपर्यंत. परमेश्वर दयाळू आहे म्हणून, मयाळू आहे म्हणून काही वापर करायचा आपण असं समजायचं नाही. परमेश्वर दयाळू आहे, मयाळू आहे, कनवाळ आहे, काही करा, परमेश्वर काय करतो? माफ करून घेतो. चुकीची गोष्ट आहे. दयाळू, मयाळू, कनवाळू, कृपाळू आहेत परमेश्वर, परंतु वाकीच्या त्या जोगी आला. स्वामी चक्रांनी काहीच केलं नाही. स्वामी चक्रांनी जवळ असलेल्या नाथोबाला स्थिती दिली. स्थिती दिल्यानंतर नाथोबा असे जोग काढायला लागले. याच्या बापांनी पाहिला नाही, याच्या गुरुनी पाहिला नाही, याच्या पूर्वजांनी पाहिले नाही. इतक्या प्रकारचे जोग नाथोबा काढायला लागले, आसने न काढायला लागले. आणि अरे तू म्हणतो आमच्या स्वामींना येत नाही, अशा प्रकारचं त्याला धरलं, पाण्यामध्ये लोटून दिलं. नदी आहे मी तिथं, पाण्यामध्ये लोटून दिलं. थोड्या वेळाने स्वामी म्हणतात वर आणा. वर आणल्यानंतर स्वामी म्हणतात अरे बहुरत्न वसुधरा, अहंकार नकावा, संभावना ना, मलाच सर्व येतं, ही सर्वात चुकीची भावना. हे बी खोटं बोलणं. मलाच सर्व येतं, माझ्या ठिकाणी सर्व संभावना आहे, असं जर तुम्ही वारंवार म्हणत गेले तर या जोगियासारखा आपला प्रसव ईश्वरापर्यंत जाईल. आणि ईश्वरापर्यंत जाऊन आपल्याला ती प्रतिकारंता एका दिवशी नित्याला कारण झाल्याशिवाय राहणार.